ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, मी आपल्याला आता एक नवीन व्हिडिओ देऊ राहिलो आहे. आदिवासी. तर आदिवासी वासी नाही, आदिवासी या शब्दाचा अर्थ आपलं पराशर ऋषी एकदा होडीमधून चालित असताना मत्स्यगंधा, तिचं नाव सत्यवती. सत्यवती ही कोळ्याची मुलगी, खूप रूपवान होती. आणि त्या होडीमध्ये बसल्यानंतर त्या पराशर ऋषीने तिला मला भोग दे. तिनं सांगितलं, बघा, एकांतात स्त्री, पैसा, धन या तिन्ही गोष्टी ज्या आहे ना, आणि मांस, या माणसाला लोभी तयार होतात. आणि त्या सत्यवतीनं सांगितलं, मी कुमारिका आहे, तुम्ही काय माझा कायम स्वीकार करणार नाही, म्हणून तुझा कुमारिका पण जाणार नाही. ही आपण पाण्यात आहे. त्यांना पाण्यात बसून नाव 2 फूट वर धरली. आकाश आहे, सूर्य आहे, सूर्य झाकला आणि तुमचं मन आवरा. पण त्याला काय मन आवरता आलं नाही. त्यांनी तिला भोग दिला. तिच्यापासून त्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव व्यास. आणि तो जन्मताच ज्ञानी होता. आणि तो दक्षिण दिशेला निघून गेला, इकडं गंगेला, म्हणजे काशी इकडं, आणि तो इकडं दक्षिण दिशेला निघून आला. आणि मग तो दक्षिण दिशेमध्ये त्यांनी त्याचा प्रपंच केला. आणि त्याला जो मुलगा झाला, तो प्रपंच केला. आणि त्याच्यापासून जी उत्पत्ती वाढली, त्याचा मुलगा शुक. तो मुलगा जेव्हा पळायला लागला, आणि तेव्हा तो त्यागीच, तो ज्या वेळेला पोटात होता 12 वर्ष बाहेर येत नव्हता. आणि त्यांनी सांगितलं, तो भगवंताकडे गेला, व्यासमुनी, माझी बायको बरोबर आहे म्हणून, चांगले चांगले नाही, 12 वर्ष झाले मुलगा बाहेर येत नाही. आणि मग त्याला विनंती केली भगवंतानी, तू बाहेर काय येत नाही? तुझी जी माया आहे ना, ही माया खूप त्रास देते, मी त्या मायाला भीतो. माया म्हणजे काय? माझा मुलगा, माझं घर, माझा बंगला, माझे आमके, माझे तमके, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ही कोण आहे? भगवंताची माया. आणि भगवंताची माया जर नसली ना, तर माणूस सोडून जगात वावरू शकत नाही. म्हणून ज्यांनी सगळी माया सोडली ते हिमालयात गेले आणि ते तिथं तप करू लागले. आणि मग ते भगवंतानं सांगितलं, माझी माया तुला त्रास देणार नाही. आणि तो बाहेर आला आणि पळायला लागल्यानंतर त्याचं झाल्या का त्याला नाव ठेवता येत नव्हतं. मग त्याला व्यासाने काय सुख 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 असं केलं, पळू नको. त्याचं नाव सुख पडलं. आणि तो सुख ज्ञानी होता, पण त्याला भागवत ज्ञान, कृष्णाची कथा ही ऐकण्याची होती. आणि मग त्याला कोणी सांगितलं, अरे तुझे वडीलच सगळे सांगतात, हे सगळं जेवढं तत्वज्ञान आहे हे कोणा लिहिलं? व्यासानी. म्हणून कुठंतरी प्रवचन करायचं असलं त्याला काय म्हणतात? व्यासपीठ. म्हणजे ज्ञान सांगायची जागा, त्याला काय म्हणतात? व्यासपीठ. आणि मग ते सांगणारा जो असतो ना, त्याला काय उपमा दिली जाते? व्यासाची उपमा दिली जाते. आणि बघा, एवढ्या व्यासाची उपमा दिलेली माणूस आणि त्याचे वंश, ते कोण? आदिवासी. कोण आहे? आदिवासी खरे ब्राह्मण आहे. आणि मग तो जो सुख आहे, त्या सुखाला ही भागवत ऐकलं त्यांनी, भागवताचं स्मरण केलं त्यांनी. आणि मग एक दिवस काय झालं, यमुनेच्या तीरी अप्सरा होत्या. आणि त्या सुखाला पाहिलं, काय नाही, त्यांचे कपडे उघडे होते. पण जेव्हा तिथून व्यास आला तेव्हा त्यांनी लगेच कपडे आवरले. मग त्या व्यासाने सांगितलं, माझा मुलगा गेला, तुम्ही कपडे आवरले नाही, मला पण का? त्याच्या डोक्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभावच नाही आहे. त्यांनी माया आवरलेली आहे. तुमच्यापाशी माया आहे. तुम्ही सत्यवतीला भोग दिला, तुम्ही विषया लंपट झाले, तसं त्याच्यापाशी माया नाहीच आहे. आणि मग जनक राजाच्या बायकोना नारदाची आणि सुखाची परीक्षा घ्यायला लावली. ती पलंगावर बसवली आणि दोघांच्या मध्ये जाऊन बसली. आणि मग त्या नारद बाजूला सरकला. पण व्यासाला काही नाही, स्त्री आणि पुरुष.
काहीच भेदभावच नाही. म्हणून ही मारवाडी गुजरातींचे साधू आहे ना, हे नगे असतात, नगे गोसाई आहेत. त्यांच्या डोक्यात स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नसतो. ज्याच्या डोक्यात स्त्री आणि पुरुष भेदभाव नाही आहे तो ब्रह्मचर्याचं पालन करू शकतो. आज काय झाले, हा भेदभाव, त्यामुळं काय झालं, सगळं मन विचलित झाले. आणि मग असा जो व्यास, आणि मग त्या व्यासाने काय केलं, ज्या वेळेला परिस्थिती राजानं काय केलं होतं, एक साधूना त्याला मला काहीतरी प्रत्येक माणूस हे मोठमोठे पुढारी असतात ना, हे मानाला हापापेला असतात. तो जंगलात शिकारीला गेला होता, तो साधू ध्यानस्थ होता. तो ध्यानस्थ असताना त्यांनी सांगितलं, याला वाटलं मला याने काही राम घातला नाही, मान नाही दिला. आणि तो ध्यानाचा असताना एक साप होता, त्यांनी त्याच्या गळ्यात घातला. आणि ज्या वेळेला त्या ऋषीच्या मुलाला कळलं का परिस्थिती राजानं आपल्या वडिलांच्या ह्याच्या शाप घात, त्याने लगेच शाप दिला का 7 दिवसांना तो हा मरणार आहे परिस्थिती. आणि मग त्यांनी डोळे उघडले, आपला राजा आहे म्हणून, त्या राजाला तो असं काय केलं. आणि मग आता ह्या मला सर्पाच्या तक्षक मला झोमणार आहे, मी मरणार आहे, या मरणाच्या भीतीतून काढण्याकरता काय करावा. आणि मग त्याला सांगितलं, तू 7 दिवस भागवताचं काम कर, मला मरायचं आहे. मग कोणाचं स्मरण करावा, भागवताचं. मला जगायचं आहे, मी काय करावा, रामायण गीता मी वाचली पाहिजे, मी तुकारामाचा गाथा वाचला पाहिजे. आजच्या लोकांना मरायचंही कळत नाही, जगायचंही कळत नाही. मला मरायचं आहे. मग ज्या वेळेला माणूस भागवत वाचतो ना, त्यावेळेला त्याला मरणाची भीती राहत नाही. आणि ज्या वेळेला प्रपंच करतो त्याच्या जीवनामध्ये गीता जर आली, तो आत्महत्या करत नाही, त्याच्यापेक्षा गरिबी राहणार नाही. गीता ग्रंथ जो बसेले झोपेले त्याला जागा करते, उठून बसवते, आणि जो उठेले त्याला पाळायला लावते. म्हणून गीता हा जीवनग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी हा जीवनग्रंथ आहे. म्हणून आता काय झाली, ज्ञानेश्वर जयंती झाली, आता गीता जयंती साजरी केली जाते. कोणत्याही पुस्तकाचे नाही, फक्त 2 ग्रंथ जाज्वल आहे. आणि जर ज्याचा माथा ठिकाणी पाहिजे असेल त्याने काय करावा, गाथा वाचावा. समाजात कसं वागायचं हे दासबोधात शिकवलेलं आहे. आणि असं हे जे त्यांनी परिस्थिती राजाला 7 दिवस ज्ञान सांगितलं, तर या भागवतामध्ये काय आहे, ज्ञान आणि विज्ञान आणि आताची परिस्थिती या तिन्हींचा समन्वय आलेला आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची, संपूर्ण भगवंताचं कृष्णाची लीला आणि गिजत घातलेली आहे. आणि मग त्याचा उद्धार झाला 7 दिवसामध्ये, त्याची मरणाची भीती गेली. तशी आपली मरणाची भीती करण्याकरता आपण काय करायला पाहिजे. आज काय झाले, मी आयुष्यभर काही करील आणि मग मरताना गीतेचा उच्चार करील आणि मग भागवत वाचेल. तर प्रत्येक तरुणांनी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध हे वाचलं पाहिजे आणि जीवनाचा कल्याण करून घेतलं पाहिजे. आपण कोण आहे, व्यासाचे वंशच आहे. आदिवासी कोण आहे, व्यासाचे वंश आहे. आपला जन्म काय पाखरं मारण्याकरता नाही, आपला जन्म का मटणं मासे खाण्याकरता नाही. आपण ज्ञानी आहे, आपण ब्राह्मण आहे आणि आपण ब्राह्मणांनी संग वागावा. म्हणून यांनी काही ज्ञानी लोकांनी ही जी दिल्लीची जागा आहे ही पांडवांचे व्यासाचे वंशज पंडू आणि धृतराष्ट्र आणि विदुर, आणि मग आम्हाला का नको आहे म्हणून आदिवासींना राखीव जागा दिलेली आहे. आणि आपल्याला त्याचा आपण उपभोग घेतो आहे. तर आपण जगा आणि जगू द्या. आपली भारतीय संस्कृती काय, मी जगल आणि त्याला जगल, मी सगळ्यांचा विचार करील आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेईल. जय वैद्यनाथ महाराज की जय. तो एक शब्द